मार्केटसारखा ढोकळा आता घरीही बनवता येणार, तोही बिना इनो घालता. तर चला सोबत बनवूया एकदम स्पंजी आणि झटपट बनणारा हा सोपा ढोकळा. आता ढोकळा झटपट बनवायचा म्हणल्यावर आपल्याला सगळ्यात पहिले पाणी उकळायला ठेवायचं. इथे माझ्याकडे स्टीनर नाही म्हणून मी इडलीच्या भांड्याचा बॅटर बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी बेसन पीठ, त्यामध्ये 2 चमचे साखर ॲड केलेली आहे आणि चवीनुसार मीठ. त्यासोबतच मी इथे अर्धा चमचा लिंबूसत्व ॲड केलं आहे. तुम्ही लिंबूसत्व नसेल तर तुम्ही इथे दही किंवा लिंबूचाही वापर करू शकता. दही थोडं आंबटच असायला हवं. त्यासोबतच मी इथे अर्धा चमचा हळद घातली आहे. हळद पूर्णपणे ऑप्शनल आहे. सगळं काही मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत. याचं स्मूथ एक असं बॅटर तयार करून घ्यायचं. यामध्ये कुठल्याही गाठी राहता कामा नये. त्यानंतर मी यामध्ये 2 चमचे तेल ॲड केलेलं आहे. आता यामध्ये सोडा तेव्हाच घालायचा ज्या वेळेला आपलं पाणी छान असं गरम झालेलं असेल. आता मी यामध्ये सोडा घातलेला आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं. याला एक 5 मिनटं असं फेटून घ्यायचं. फेटून झाल्यानंतर हे बघा आपलं बॅटर जे आहे ते छान असं फुललं आहे. याला असं छान फेटून घ्यायचं. फेटून झाल्यानंतर मी एका पसरट असा डब्याला तेल लावून घेतलेलं आहे. त्यानंतर हे जे बॅटर होतं हे मी इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून 10 मिनटं मीडियम गॅसवर आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे. तर सोबतच आपण फोडणीची तयारी करूया. फोडणीसाठी मी इथे तेल घेतलेलं आहे. त्यासोबतच त्यामध्ये ॲड केलेलं आहे जिरे, मोहरी, हिरव्या मिरच्या. तुम्ही इथे कोथिंबीर ॲड करू शकता पण मी ती स्किप केलेली आहे. त्यासोबतच मी इथे घातलं आहे थोडंसं पाणी. इथे आपला ढोकळा पण रेडी झालेला आहे. ढोकळा छान थंड झाल्यानंतरच आपल्याला त्याला एका प्लेटमध्ये काढायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे. आता 10 मिनटात ढोकळा होईलच असं नाही, त्याला थोडा वेळही लागू शकतो. त्यामुळे आधीच चेक करून घ्यायचं. त्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत आपण बनवलेली फोडणी. छान अशी फोडणी सगळीकडे पसरून घ्यायची. आणि बघा इथे आपला ढोकळा रेडी झाले आहे. बाकी तुम्ही कसा ढोकळा बनवता मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.